सुप्रभात मित्रांनो, आपण आलोत अलिबागला। एक माझी गाडी आणि मित्र आहे संतोष आणि आम्ही आज दोघंच आलोत सागरगडासाठी। अलिबागमध्ये सागरगड करायला आलोत आम्ही। सकाळी 5:30ला निघालेलो। वाजले किती रे आता? 8 वाजले। 5:30ला निघालेलो, 8 वाजले म्हणजे 3.5 तासात आम्ही पोहोचलोय सागरगडाच्या। म्हणजे या तुम्ही बघताय, हा बघा कसा नजारा आहे। ही इथं नदी वाहत असेल पावसाळ्यात ही नदी वाहत असेल आणि आता सुकली आहे जाम सगळी। तर बघू आता थोड्या वेळात आपल्याला काय काय बघायला भेटते पुढे। चला बाय। तर मित्रांनो, तुम्ही बघतायत सागरगडाकडे जाणारा हा रस्त्याचा फरक, जो आम्हाला बघून म्हणजे आम्ही त्याला बघून खूप आनंदित झालोय। कारण आम्हाला काही आयडिया नव्हती की या साईडने जायचं, या रस्त्याने जायचं आहे। आणि आता हा बघून जरा आम्हाला आमच्या जीवात जीव आलाय आणि आम्ही आमच्या रस्त्यावर परत चाललोय। थांबरे थोडं एलिव्हेशन करून आलेलो आम्ही आणि तुम्ही दिसतंय ऊन खूप वाढत आहे। त्या उन्हाचा खूप त्रास होतोय चढताना। आता आपल्याला थोड्या वेळाने दुसरी पाटी दिसेल, जी या झाडावर आहे समोरच्या व्हाईट। ते आपण बघूया थोड्या वेळात। चला तुम्ही बघताय सागरगडाकडे जाणारी दाखवणारी ही दुसरी पाटी। आणि हा थोडा स्टीप आहे चढण। संतोष चढतोय, त्याच्या मागे मीही चढणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघतायत सागरगडाची तटबंदी आपल्याला दिसते या माचीवरती डोंगराच्या। ही टोटल याच्यावरती पूर्ण तटबंदी आहे। इथं पण आहे, हे बघा। आणि आपला संतोष वरती जाऊन उभा राहिला आहे। 2 मिनटं मी। तर मित्रांनो, आता मी थोडासा नाश्ता करायला बसला। जवळचा पाणी आणि थोडे संत्री आणलेले ते आम्ही घेतलेत, खाल्लेत आणि आता नाश्ता थोडा आमचा झाला आहे। आणि आम्ही आता सावलीत थोडा आराम करून परत आमच्या पुढच्या रस्त्या आम्ही आलो तर थोडंच वरती चढायचं आम्हाला। आता ते झालं तर आम्ही निघू आम्हाला गड एक्सप्लोर करायला। तर तसंच आमच्याबरोबर राहा आणि नवीन गड आमच्याबरोबर तुम्ही पण बघा। तर मित्रांनो, आपण पोचलोत गडावरती। बघतात हे मागे काही अवशेष आहेत गडाच्या, कसले तरी खोलीचे अवशेष आहेत। काही आपल्याला पत्ता नाही, बघूया आपण।
बघतात कडे लोट टाईप बुरुज आहे हा. आता आपण गडाच्या दरवाजापर्यंत आलेलो आहे. आता आपण बघणार आहोत थोड्या वेळात गडाचा दरवाजा आणि त्याची तटबंदी जवळून. तर चला माझ्यावर तसेच राहा. या हे बघा ढासळलेली तटबंदी दिसते तुम्हाला मागे. हे बघा त्याच्याने तुम्हाला दिसते तटबंदी गडाची आणि ही ढासळली आहे पूर्ण. चला वरती. हा दरवाजाच आहे तुम्ही बघताय. या गाड्याच्या दरवाजाचे हे पिलर अशा प्रकारे आपण आलेलो आहेत गडावरती. तुम्ही बघताय मागे संपूर्ण गडाची तटबंदी संपूर्ण गडाची तटबंदी दिसते तुम्हाला इथे आणि इथे इथेही. चला बघूया एक्सप्लोर करूया आता आपण गड. मित्रांनो तुम्ही बघताय हा बुरुजाचा अवशेष आणि ही पूर्ण त्या या गडाची तटबंदी आहे. तर त्या तिथे जायचं आहे कोपऱ्यावरती समोर. तर चला बघूया आपण काय काय बघायला भेटते आपल्याला. मित्रांनो तुम्ही हे बघतायत जो सुळका त्याला वानर टोक असं बोलतात. तुम्ही बघताय हा पूर्ण सुळका आहे आणि पूर्ण याला वानर लिंगी टाईपच आहे रे. पण हा वानर टोकच आहे पण वानर लिंगी म्हणजे त्या ह्याच्यासारखं रे जीवदानसारखं. जीवदानमध्ये पण वानर लिंगी आहे ना असा. पण तो कसा जरा मोठा आहे. हाल तुटून पडेल लगेच. टोक हे आहे गडाच्या मागचं आहे वानर टोक. आणि आपण बघतायत कसा हा सुळका आहे. भव्य असा मोठा हा सुळका. जसा जीवदानला वानरलिंगी तसा हा वानर टोक आहे. मित्रांनो या आपण कुठल्या गडावर मित्रांनो आपण आता सागरगड उर्फ खेडगड. आणि या खेडगडाला या चिराचे तुम्ही बघतायत मागे हे चिराचे दगड. या चिराच्या दगडाचीच तटबंदी पूर्ण गडाला आहे आणि ती पूर्ण चारी बाजूने आहे. काही आता तिथं तुम्ही बघता तिथे काही काळ्या दगड पाषाणातले पण दगड आहेत आणि काही असे चिराचे दगड आहेत पूर्ण. ते बघा मागे तुम्ही बघतायत. ते बघा हा पूर्ण बघा नजारा सागरगडाचा. तिथं दिसते काहीतरी खोलीचे अवशेष गडावरील या तटबंदीच्या बाजूला. आणि इथं ही तटबंदी ढासळलेल्या स्थितीत आहे तुम्ही बघतायत. आता आपण चालू वरच्या साईडला दुसरीकडे. या बघताय तुम्ही या अवशेषाकडे येणाऱ्या या पायरी वाट. चांगली अशी पायरी वाट आहे बघा. हे बघा आता आपण त्याच पायरी वाटेने आलेलो आहोत.
गडाचं तटबंदी, हे तळाची तटबंदी. आणि आता हे आपण थोड्या वेळाने अवशेष बघणार आहोत काय आहेत. आपण तटबंदी एक्सप्लोअर करून येऊया थोड्या वेळ. मित्रांनो, तुम्ही बघतायत आपण ज्या पायऱ्यांनी वरती चढलो त्याच पायऱ्यांनी हा खाली उतरणारा हा दरवाजा आहे. हा या खिंडीतून उतरतो कुठेतरी, तर आपल्याला आयडिया नाही कुठे उतरते, पण हा खालती जातो या खिंडीतून कुठे बाहेर असा हा जातोय दरवाजा या खिंडीतून. तुम्ही बघतायत हा दरवाजा सागरगडाचा दुसरा दरवाजा. मित्रांनो, तुम्ही बघताय वानर टोक, त्यात आपण मगाशी जाऊन आलो असं दिसतंय ह्या साईडने, दुसऱ्या साईडने. आणि हा वानर टोकाच्या इथून दिसणारा हा परिसर. हे अवशेष आहेत, पण पाठीवरचा बोर्ड माहिती निघून गेल्यामुळे काही आपल्याला समजत नाही काय कसले अवशेष आहे. पाण्याचं टाकं, मित्रांनो तुम्ही बघताय अजून एक मोठ्या खोलीचा अवशेष आहे. मला वाटतं हे धान्य कोठार आहे. धान्य कोठार नसेल तर दारू गोळा असेल, कारण एवढा मोठ्या दगडांनी बनवलेला दारूखानाच असेल हा दारू कोठार. भक्कम दगडांचं बांधकाम असलेलं हे दारू कोठारच असेल. तुम्ही बघताय आता आपण बघणार आहोत देऊळ. कसं ते देऊळ बनवलंय काही आपल्याला माहित नाही. तर मित्रांनो, आता आपण चाललोत गडावरील बाले किल्ल्यावरती. तुम्ही बघतायत वरती महाराजांचा पुतळा आहे आणि आपला स्वराज्याचा केशरी ध्वज फडकतोय. बाले किल्ल्याचे अवशेष. अरे मस्त आहे रे, मूर्ती आहे चांगली राजांची. मित्रांनो, सागरगडावर दुर्गसेवक संभाजी सामाजिक संस्था यांनी बसवलेला हा सिंहासनावर बसलेला हा असा राजांचा पुतळा इथे त्यांनी बसवला आहे. तुम्ही बघताय राजांचा अजून एक पुतळा आहे वरती बुरुजावरती, आणि तिथंच बाजूला 3 तोफा पण आहेत. तुम्ही बघतायत त्या 3 तोफा आहेत बाजूला त्याच्या. हे बघा छोट्या 3 तोफा आहेत तिथल्या परत. आणि राजांचा हा असा पुतळा आहे गडावर. मित्रांनो, तुम्ही बघतायत महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला हे काही घरांचे अवशेष आहेत. तुम्ही बघतायत आणि हा आहे बुरुज काहीतरी. आतमध्ये काय रूम आहे तिथे खालती. हा तेच वाडा आहे रे, वाडा आहे पूर्ण. हे काय बाले किल्ला लिहिलाय बघ. हां, तर मित्रांनो आपण आलेलो आहोत गडावरील बाले किल्ल्यावरती. हा आहे बाले किल्ल्याचा वाडा छोटासा, त्याची तटबंदी. अरे अजून वरती तोफा आहेत.
चला आता अजून आपल्याला बघायचं. हे बघा इथं पण मस्तपैकी तटबंदी असलेलं हे आहे. ओह तोफा मित्रांनो, बघताय आता तुम्ही बुरुजावर चाललो आहेत आपण. आणि या बुरुजावरती एक भली मोठी तोफ आहे. हे बघा, दोन मिनटं. मित्रांनो आपण थोडासा गडाच्या दुसऱ्या साईडला चाललो आहेत. बघताय हा बुरुज, जिथं तोफ लावलेली आहे. तो उतरून आपण या साईडला त्याच्या बाजूच्या साईडने खालती उतरतोय. आणि या इथे आहे पूर्ण, तुम्हाला दिसतंय हा पूर्ण वाडा आहे. बाले किल्ल्याचा सगळा अवशेष आहे इथे वरती. या साईडने आपण चाललो आहेत खाली. आकार तो मला वाटतं सामान काहीतरी असेल ते. गडाच्या माहितीचा हा फलक तुम्हाला दिसतोय. हो. तर तुम्ही जो हा दिसताय बघताय, हे दोन्ही ते आपल्याला आता दिसणार आहेत. हे बघा इथे मागे, इथे याच्या पायऱ्या आहेत तिथे जाणाऱ्या. आणि त्याचं हे पाण्याचं टाकं. अरे हे चांगलं पाणी आहे. हे बघा मित्रांनो, चांगलं पाणी आहे. मित्रांनो तुम्ही बघतायत आम्ही एक पाळी करून थोडं पाणी काढून पितोय. हे शुद्ध असं हे क्षारयुक्त गौमुखातून येणारं झऱ्याचं पाणी थंडगार असं पिऊन आम्ही आमची तहान भागवतोय या गडावरती. इथे 12 महिने पाणी असतं. एकदम स्वच्छ असं हे पाणी. बघा संतोष कसा पितोय डायरेक्ट तोंड लावून. शुद्ध असं हे झऱ्याचं पाणी. आपण आलो गडावर एका देवळाजवळ. शिवमंदिर आहे गडावरील शिवमंदिर. ओम नमः शिवाय. पहारेकरी आणि ही राहण्याची त्यांची सोय. आतमध्ये जाऊयात आपण. हो नंदी. भग्नावशेष म्हणजे अवस्थित असलेला नंदी. जात्याचे अवशेष तुम्ही बघतायत. नंदी महाराज आणि
त्यांच्या समोर बसलेले हे महाशिव शिव शिव. ओम नमः शंकर, नमः शिवाय. गडदेवता. मित्रांनो, आपण आता बघतायत आहे दिंडी दरवाजा आणि या दरवाजाच्या पुढे आपण जाणून बघणार महादरवाजा. दिंडी दरवाजाला सुबक असं हे पायवाट आहे. ते तुम्ही बघतायत त्या काळी तर ही चांगलीच असेल, अजून तिथं आत्ता अशी झाली. दरवाजाकडे पुढे तेच असेल ना पुढचं. नाही तटबंदी दिसते, तटबंदीच गडाच्या अजून तटबंदी. त्या बाजूची ही तटबंदी आहे मित्रांनो, तुम्ही बघतायत. त्या वरच्या साईडला आहे, आपण तिथून खाली उतरलो आहेत आणि थोड्या वेळाने मागच्या साईडला जाणार आहेत आपण. गडाचा तसा विस्तार खूप मोठा दिसतोय आम्हाला. अहो ह्याला तो बघ दरवाजा बघ काय भारी. तो कुठे होता ऐका मित्रांनो, तुम्ही बघा हा दरवाजा आमचा मिस झालेला. आता आम्ही तिथे जाणार थोड्या वेळात जाताना, बघून येऊ त्याला काय आहे तो. मित्रांनो, आता आपण तिथे खाली होतो आणि खालनं आता वरती आलो थोडा तुटलेल्या तटबंदीतून चढून. आणि हा चोर दरवाजा आहे. असा दिसून येत नाही, पण आम्हाला दिसला म्हणून आम्ही इथे आलो बघायला. हा चोर दरवाजा बघा, चोर दरवाजा. नाही इथे पायऱ्या असतील तोडून टाकले. नाही ना, पायऱ्या नाही आहेत ना. आम्ही बघतोय गडावर असलेले हे काहीतरी अवशेष. आणि हा आहे मेन तटबंदी, गडाची मेन तटबंदी. सुंदर अशी तटबंदी आपण तिथे मागे बघितली त्या चोर दरवाजाच्या इथे, ती जिथे आहे सर्व. मित्रांनो, आता आपण आलो आहेत गडाचा शेवटचा बुरुज बघायला. महादरवाजाच्या राईट हँडला असणारा आणि आपण जिथून चढून आलो त्या तिथून दिसणारा हा बुरुज, हा आहे गडाचा शेवटचा बुरुज. तर अशा प्रकारे आपला हा किती 2-2.5 तासामध्ये बघून झालेला आहे गड. आणि गड बघण्यासाठी खूप मोठा आहे. प्रिपेअर होऊन या. आणि पावसाळ्यात हा गड बघण्यासारखा आहे मला असं वाटतं बघण्याच्या याच्यावरून. नक्की पावसाळ्यात एकदा आम्ही राऊंड मारूच कधीतरी जमलं तर. पण या सागरगडावरती आणि नक्की बघा सागरगडाचे वेगवेगळे नजारे. तर आपण पोचलेले आहेत महादरवाजापाशी. तुम्ही बघतायत पायऱ्या आणि त्याचं हे बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीत आहे. हो बघू महादरवाजा आला.
तर मित्रांनो आता तुम्ही बघतायत हा महादरवाजा किल्ले काय सागरगड किल्ले सागरगड महादरवाजा. आपण येताना या मार्गाने नाही आलो, त्यामुळे आपल्याला हा परत जाताना करायचा नाही आहे. हा आहे महादरवाजा सागरगडाचा आणि ही दुसरी वाट येणारी सागरगडाकडे. अरे तोच बरं. मित्रांनो तुम्ही बघता त्या काळच्या वेळी सुद्धा महाराजांनी गडावर असणाऱ्या सैनिकांसाठी हे असे सोय करून ठेवलेली त्यांच्या शौचास जाण्यासाठी. तुम्ही बघतायत हे आहे शौचालय गडावरचं. मित्रा आपण बघतायत टीम दुर्गरक्षक या टीमद्वारे गड संवर्धन चाललेले. या इथे पाणी जाण्याच्या जागेवरती एक जात्याचा अवशेष अटकले, तर तो काढण्यासाठी यांचं काम चालू आहे बघा. दुर्गरक्षक या टीमचं कुठे असते ही टीम? लोकल. ओके लोकल आहेत. ओके लोकल दुर्गरक्षक टीम अलिबाग. तुम्ही बघतात त्यांचं काम चालू आहे जोरदार. आणि मगाशी ते आपण शौचकूप बघितलं ते यांनीच साफ केलं आहे, तर यांचं असं काम इथेच चालू असतं. तुम्ही बघतायत एवढं भर उन्हाचं ही कामं करतात, गड संवर्धन करतात आपल्यासारख्या लोकांना, येणाऱ्या पिढीला बघण्यासाठी. जात्याच्या दगडांच्या मध्ये तुम्हाला दगड आहे ना आडवा स्ट्रेट अडकले इकडच्या साईडला. सरळ झाला स्ट्रेट करू नका. मित्रांनो आपण तुम्ही बघतायत अजून एक दरवाजा किल्ल्यावरती येणारा. आपण ज्या बुर्जाच्या इथून आलो तिथूनच हा दुसरा अलीकडे असेल हा दरवाजा. आणि तो बोला इथंच कुठेतरी आहे त्याला, इथे नसेल पुढे असेल. हा ना, हा जास्त खाली नाही जाता येणार मला वाटतं, कुठलाय सगळा. मित्रांनो दुपारचे 1:45 होत आले आणि आमचा सागरगड करून झाला आहे. आम्हाला उतरायला आम्ही 12 वाजता चालू केलेलं, 12:30पर्यंत आम्ही उतरलो आणि अर्धा तास उतरलो. चढायला सागरगड करायला 1 तास लागतो. 1 तासात सागरगड करता येतो बरोबर. पण आणि हां, सागरगडमध्ये बघण्यासारखं खूप आहे, तर तुम्ही नक्की या आणि सागरगड बघा. इथे येऊन अवशेष त्यात खूप आहेत, त्याची तटबंदी खूप आहे, चांगली आहे. महादरवाजा आहे, दिंडी दरवाजा आहे, अजून भरपूर काय काय आहे तिथं. राजांची मूर्ती आहे, तोफा आहेत, एक मोठी तोफ त्यांनी तिथे बसवली आहे. आणि अलिबागमधील दुर्गरक्षक ही टीम अलिबागच्या गडांची संवर्धन करते. आम्ही त्यांचाही व्हिडिओ बनवला आहे, तो पण नक्की पहा तुम्ही. ते स्वखर्चाने तिथे सगळं काम करतात. तुम्ही बघितलं असेल, खूप चांगला गड त्यांनी सुधारला आहे. गडावरच्या खूप काही गोष्टी त्यांनी परत उत्खनन करून सुस्थितीत उभारल्या आहेत, तर तुम्ही त्या नक्की बघा.